स्वस्थ शरीरामध्ये स्वस्थ मन ही प्राचीन मन खरंच खूप अर्थपूर्ण आणि विचार करणारी लावणारी आहे. या म्हणीतून आपल्याला हेच समजते की मन आणि शरीर हे दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहेत. या दोन्हींचे आरोग्य एकमेकावरती अवलंबून आहे. याचा अर्थ असा होतो की तरुण राहण्यासाठी तुमचं मन सक्रिय आणि खुलं असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. उत्साही मन तुम्हाला नेहमी चिरतरुण ठेवतं आणि वय वाढण्याची चिन्हही कमी प्रमाणात दिसतं. शरीर आणि मन या दोन्ही बाबी इतक्या महत्त्वाच्या आहेत की या दोन्ही बाबींचा स्वास्थ्यपूर्ण आपण विचार केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. कारण स्वस्थ शरीरामध्ये तंदुरुस्त आणि स्वस्थ मन असेल तरच खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य, आपलं स्वास्थ्य हे परिपूर्ण बनू शकतं. आणि जर स्वस्थ शरीरामध्ये अस्वस्थ मन असेल तर मात्र ते आजारपणाला निमंत्रण देत असतं. आणि म्हणून शरीर आणि मन हे दोन्ही स्वस्थ, आरोग्यपूर्ण आणि खऱ्या अर्थाने सक्रिय आणि खुलं म्हणजे मुक्त अशा स्वरूपाचं असणे खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे शारीरिक व्यायाम केला नाही तर त्याचे वाईट परिणाम होतात आणि आपल्या शरीरावरती आणि आपल्या उत्साहावरती हा परिणाम होतो, याचप्रमाणे मानसिक व्यायाम केला नाही तर त्यामुळे आपली न्यूरोलॉजिकल यंत्रणा कमकुवत व्हायला लागते. जर आपण मानसिक व्यायाम केला नाही, जर मन सक्रिय ठेवलं नाही, मन शांत केलं नाही, ध्यानयुक्त केलं नाही तर मात्र आपली न्यूरोलॉजिकल यंत्रणा जी आहे ती कमकुवत व्हायला सुरुवात होते आणि त्याचा परिणाम जो आहे हा आपल्या ताणतणावावरती, आपल्या मेंदूच्या संपूर्ण न्यूरोलॉजिकल सिस्टीमवरती होत राहतो. आणि मग परिस्थितीला आणि वातावरणाला प्रतिक्रिया देण्याची आपली क्षमता जी आहे ती कमी होत जाते. म्हणजे जी आपल्या अवतीभोवतीची जी परिस्थिती असते, जे वातावरण असतं, अशा वातावरणाला प्रतिक्रिया देण्याची जी आपली क्षमता असते ती क्षमता मात्र कमी होत जाते. त्यामुळे मेंदूला सतत व्यायाम देणे हे अत्यंत गरजेचं आहे. आणि न्यूरोलॉजिकल सिस्टीमला सतत सक्रिय ठेवणे हे पण खूप गरजेचं आहे. हे केव्हा होऊ शकतं? जेव्हा आपण शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींना सक्रियतेमध्ये बद्ध करतो किंवा काहीतरी नवीन शिकतो, त्यावेळेस या गोष्टी सिद्ध होत राहतात. मेंदूला आणि मनाला व्यायामाची गरज असते असे ठामपणे सांगणारे न्यूरोलॉजिस्ट शलोमो व्रेझनाईट असे म्हणतात की मेंदू कायम तल्लख आणि कार्यक्षम ठेवायचा असेल तर त्याला व्यायाम मिळालाच पाहिजे. स्पॅनिश टेलिव्हिजनसाठी एडवर्ड पुन्सेट यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले होते की एखाद्यासाठी काय करणं चांगलं आहे आणि त्याला काय करावंसं वाटतं यामध्ये कायम एक द्विधा मनस्थिती असते. यामुळे तणाव निर्माण होतो. विशेषतः वयस्कर लोकांना कायम तेच करावंसं वाटतं जे ते आजपर्यंत करत आलेले असतात. खरं तर चूक त्यांची नाही, कारण मेंदूचं काम करण्याची पद्धत अशी आहे की त्याला कोणत्याही प्रकारे बदल करणं आवडत नाही आणि जे पूर्वी केलं आहे त्याचप्रमाणे पुढे जाणं आणि नवा विचार न करणं आवडतं. त्याचं काम करत राहिल्यामुळे ती चांगलीही होतात आणि ती आपोआपही होतात. याचे कार्यक्षमतेमध्ये आणि रोजच्या जीवनामध्ये कितीही फायदे असतात. त्यामुळे लोक दिनचर्या बदलण्यासाठी लगेच तयार होत नाही. त्यांना त्याच गोष्टी करत राहायला आवडतात. ही शृंखला तोडायची असेल तर मेंदूला कायम नवीन माहिती पुरवत राहायला हवी. म्हणजे बऱ्याच लोकांची जी जीवन पद्धती आहे की त्याच गोष्टी करण्यामध्येच त्यांना खूप रस असतो. म्हणजे त्यांचं असं करण्याचं काम म्हणजे त्यांच्या मेंदूला लागलेली जी सवय आहे की कोणतीही नवीन गोष्टींचा स्वीकार न करणे, नवीन गोष्टी ज्या निर्माण होतात त्या लगेच स्वीकार न करणे आणि त्याच एका मानसिक सिस्टीममध्ये, त्याच एका मेंदूच्या व्यवस्थेमध्ये काम करत राहणे आणि नवविचार न करणे,
त्याच आपल्या स्वतःच्या विश्वामध्ये रमणे आणि त्याच कार्यक्षमतेने आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये कोणताही बदल न करता तशाच पद्धतीने ठेवणे, यामुळे ही जी काही शृंखला आहे की नवीन न शिकण्याची, नवीन न जाणण्याची, ही बऱ्याच लोकांना आजच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते की त्यांची जी क्षमता ही कमी कमी होत गेलेली आहे. त्याचं कारण मेंदूला जी नवी नवी माहिती असायला हवी ती नवीन नवीन माहिती त्यांना आपण पुरवत नाही. आपण त्याच जुन्या माहितीच्या आधारे आपली दिनक्रिया किंवा जे काही आपल्याला काम करायचं ते करत राहतो आणि म्हणून आपल्यामध्ये ताणतणाव हे खूप जास्त निर्माण होत असतात किंवा आपली न्यूरोलॉजिकल सिस्टीमवरती असा परिणाम होत असतो. जेव्हा मेंदूकडे काहीतरी नवीन माहिती येते तेव्हा मेंदू नवीन कनेक्शन निर्माण करतो आणि पुनर्जीवित होतो. हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे की मेंदूकडे नवीन माहिती आल्यानंतर नवीन कनेक्शन जे आहेत मेंदूमध्ये ते तयार होत असतात आणि मेंदू जो आहे तो पुनर्जीवित म्हणजे सतत जिवंतता ही त्याच्यामध्ये निर्माण होत असते. ज्याप्रमाणे व्यायाम केल्यावरती आपले प्रत्येक शरीराचे मसल जे आहेत ते सतत नवीन आणि सतत तरुण अशा स्वरूपामध्ये राहतात किंवा कार्यरत राहतात, तशा पद्धतीने आपल्या मेंदूचे कनेक्शन देखील हे सतत कार्यक्षम आणि पुनर्जीवित राहत असतात. म्हणून नेहमी काहीतरी नवीन करणे, बदलाला सामोरं जाणं खूप महत्त्वाचं असतं. सतत नवीन करणे आणि बदलण्याच्या प्रक्रियेला सामोरं जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. यासाठी जरी थोडंसं अवघड वाटलं, तणाव जाणवला तरी आपल्या आराम सीमेतून बाहेर येणं आवश्यक आहे. म्हणजे जी काय आपण स्वतःची जी काही जीवन पद्धती बनवलेली आहे, जी काही आरामदायक आहे, तर या आरामदायक जीवन पद्धतीतून बाहेर येऊन नवी गोष्ट करणं, नवीन गोष्टींचा स्वीकार करणं आणि हे जरी अवघड वाटत असलं किंवा सुरुवातीला तणावपूर्व वाटत असलं तरी त्या सर्व सिस्टीममधून बाहेर आल्यानंतर आपल्याला काहीतरी नवीन आणि नाविन्यपूर्णता आपल्याला जाणवत असते. मेंदूला प्रशिक्षण दिल्याने काय काय फायदे होतात हे विज्ञाने पुराव्यानिशी सिद्ध केले. कोलिन्स हेमिंग्वे आणि शल्मो ब्रेझनिटस यांच्या मॅक्सिमम ब्रेन पॉवर चॅलेंजिंग द ब्रेन फॉर हेल्थ अँड विजडम या पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिले आहे की मानसिक प्रशिक्षणाचा फायदा विविध स्तरावरती होतो. ते असं म्हणतात की तुम्ही जेव्हा कोणतेही काम पहिल्यांदा करायला जाता तेव्हा ते तुम्हाला कठीण वाटतं. ते पूर्ण करताना तुम्हाला बरेच कष्ट पडतात. पण जेव्हा तेच काम तुम्ही दुसऱ्यांदा करण्याचा प्रयत्न करता तेव्हा आधीचं ट्रेनिंग काम करतं, त्यामुळे तुम्हाला जास्त कठीण वाटत नाही. म्हणजे कोणतेही काम करत असताना प्रत्येक व्यक्तीला सुरुवातीला ते कठीणच वाटत असतं, परंतु हळूहळू काम जे आहे आपण पूर्ण केलं, परंतु तेच काम जर आपण दुसऱ्यांदा करायला लागलं तर ते इतकं इझीनेस त्याच्यामध्ये येतो, इतकं सहजता त्याच्यामध्ये येतं आणि त्याच्यामध्ये कोणतेही कठीणपणा वाटत नाही आणि सहजता निर्माण झाल्यामुळे ते सहज काम ते होतं. तुम्हाला वाटतं की हे तर फार सोपं आहे, खरं तर त्यावेळी हेच काम पहिल्या वेळेला करताना आलेला अनुभव आणि त्या वेळेला मिळालेलं प्रशिक्षण कामाला येतं. म्हणजे कोणतेही काम करताना आपल्याला आलेला अनुभव आणि त्यातून आपण घेतलेलं प्रशिक्षण या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आपल्याला कामाला येत असतात. त्यामुळे त्या माणसाचा काम करताना उत्साह वाढतो आणि गुणवत्ताही वाढते. या सगळ्यांचा परिणाम असा होतो की ते काम पूर्ण केल्यामुळे त्या माणसाची स्वप्रतिमाही अधिक उंचावते. म्हणजे काम करत असताना सुरुवातीला होणारा त्रास, नंतर त्याच कामाचा आलेला आपला अनुभव आणि त्यातून आपली वाढलेली गुणवत्ता, यातून आपली स्वतःची प्रतिमाही खूप उंचावते. मानसिक व्यायामाचं हे उदाहरण फारसं साधे वाटेल, पण दुसऱ्यांबरोबर फक्त एखादा खेळ खेळल्यामुळे किंवा गप्पा गोष्टी केल्यामुळे मनामध्ये नवचैतन्य निर्माण होतं. एकाकीपणामुळे येणारी निराशाही नाहीशी होते. बऱ्याच लोकांना एकाकी राहिल्यामुळे जी निराशा येते, त्यांच्यासंग बोलायलाच कोण नसतं, गप्पा गोष्टी करायलाच कोण नसतं, परंतु ते निराशा एकाकीपणामुळे त्यांना जी सवय लागली असते की एकलकोंडापणा जो त्यांनी निर्माण केला असतो जीवनामध्ये, तर त्याच्यात नवचैतन्य न येण्याचं कारण की दुसऱ्यामुळे ना कोणता ते खेळ खेळतात, ना कोणत्या गप्पा गोष्टी करतात, त्याच्यामुळे त्यांच्यात नवचैतन्य निर्माण होत नाही. मात्र आपण इतरांशी खेळ खेळणे, गप्पा गोष्टी करणे, डिस्कशन करणे, विविध विषयावरती चर्चा करणे, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे.
आपल्या मेंदूच्या स्ट्रक्चरमध्ये बाहेर येणे आणि नवीन गोष्टींवर आपण चर्चा विमर्श करणे हे खूप महत्त्वाचं आहे. यामुळे आपल्यातील सर्व निराशा ही कमी होत राहते. 20मध्ये असताना म्हणजे 20 वयामध्ये असताना न्यूरॉन्स मेंदूतील पेशी वयस्क व्हायला लागतात. पण बौद्धिक व्यायाम, उत्सुकता, जिज्ञासा आणि शिकण्याची इच्छा इत्यादी गोष्टींद्वारे या न्यूरॉनच्या वयस्क होण्याच्या प्रक्रियेला गती कमी करता येते. म्हणजे 20 वर्षाच्या असताना मेंदूतील पेशी या वयस्क व्हायला लागतात. पण जर आपल्याकडे बौद्धिक व्यायाम आपण करत असू, वाचन करत असू, आपण अनेक गोष्टी करण्यासाठी सतत उत्सुक असू, जिज्ञासा आपल्यामध्ये असेल, कोणती गोष्टी शिकण्याची जिज्ञासा असेल, त्या स्ट्रक्चरमध्ये न राहता त्याच्या बाहेर जाऊन आपण काही गोष्टी करत असू, कोणत्याही नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा असेल, तर अशा इच्छेद्वारे जे न्यूरॉन्स वयस्क होण्याच्या प्रक्रियेला गती कमी करता येते. म्हणजे ही जर गोष्ट आपल्यामध्ये असेल तर आपली म्हणजे वयस्क होण्याची जी गती आहे ती हळूहळू कमी होते आणि आपण एक प्रकारे तरुण वाटायला लागतो. अशा वेळेला मानसिक व्यायाम, नवीन नवीन गोष्टी जाणण्याची उत्सुकता, नवीन प्रसंगाला सामोरं जाणं, रोज काहीतरी नवीन शिकणं, खेळ खेळणं अशा प्रकारच्या गोष्टींमुळे मानसिक व्यायाम होतो आणि साहजिकच वय वाढण्याची प्रक्रिया संथ होते. त्याचबरोबर या कार्यातून मिळणारा सकारात्मक दृष्टिकोन आणि उत्साह आपल्याला अनेक फायदे देत असतो. खूप महत्त्वाचं आहे की आपण कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची उत्सुकता आपल्यामध्ये नसते, ती उत्सुकता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. नवीन नवीन येणारी आव्हानं, प्रसंग, गोष्टी याला आपण सामोरं झालं पाहिजे. रोज काहीतरी नवीन आपण शिकलं पाहिजे की आपल्याला जी सवय लागलेली की तोचपणा जो आपल्या जीवनामध्ये आलेला आहे, त्याच गोष्टी आपण बोलत आहोत, त्याच्यात नाविन्यता नाही आहे, तर नाविन्यता तयार झाली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे मैदानी खेळ खेळणं. तुम्ही किती वयाच्या असो, तुम्ही 50 वर्षाचा असो, 60 वर्षाचा असो किंवा तुम्ही 40 वर्षाचा असो, तुम्ही स्वतःला वयस्क फील नाही केलं पाहिजे. तुम्ही अगदी 10 वर्षाचं जरी असला किंवा 50 वर्षाचा जरी असला तरी मैदानात जाऊन मैदानी खेळ खेळणे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि शारीरिक आणि मानसिक दोन्ही व्यायाम होतात. म्हणजे जे काय आपले खेळ आहेत ते सर्व खेळ हे आपल्या मानसिकतेला विकसित करण्यासाठी, शरीराला विकसित करण्यासाठी आवश्यक असतात आणि म्हणून ते खेळ खेळत राहणे खूप गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये कोणतेही खेळ हे तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतात. अगदी लहानपणापासून छोटे छोटे जे आपण खेळ खेळलेले असतो ते खेळ असतील, काही क्रिकेटसारखे खेळ असतील, काही हॉकीसारखे खेळ असतील, फुटबॉल असेल, असे खेळ देखील खूप महत्त्वपूर्ण आहेत. या गोष्टीमुळे मानसिक व्यायाम होतो आणि वय वाढण्याची प्रक्रिया संथ होते आणि त्यामधून सकारात्मक दृष्टिकोन आपल्यामध्ये निर्माण होतो, उत्साह निर्माण होतो आणि याचे आपल्या जीवनामध्ये खूप फायदे होतात. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आजच्या जीवन पद्धतीमध्ये आपण जे जुनं आहे, जे भूतकाळातलं आहे, त्याच गोष्टीला आपल्या मेंदूमध्ये समाविष्ट केले. आपण नवीन शिकण्याची प्रक्रिया संतावली आहे. तर अशा प्रक्रियेतून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. नवीन नवीन गोष्टी आपण शिकल्या पाहिजे, नवीन आव्हानं, नवीन विषय आपण हाताळले पाहिजे आणि जीवनाला आपण मानसिक आणि शारीरिक या दोन्ही बाबीमध्ये तंदुरुस्त करून उत्साह, जिज्ञासा आणि नवीन नवीन प्रसंगाला सामोरं जाण्याची दृष्टी, असा एक सकारात्मक दृष्टिकोन जर आपण निर्माण केला तर आपलं जे वय आहे ते वय अधिक आपण वाढलं जातं. आपण खूप फ्रेशनेस फील करतो आणि आपण चिरतरुण होण्याचा आणि जीवन परिपूर्ण समर्पकरित्या जगण्याचा आपल्याला निसर्ग संधी देत असताना आपण त्या निसर्गाच्या प्रमाणे बढ़त जातो. धन्यवाद.